नागपुर पुलिस के ऑपरेशन थंडर अभियान के तहत नई कामठी पुलिस ने एक युवक को एमडी पाउडर के साथ गिरफ्तार किया है। पुलिस ने आरोपी के पास से मादक पदार्थ, मोबाइल फोन और मोटरसाइकिल सहित करीब 90,000 रुपए का माल जब्त किया है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार बुधवार देर रात करीब 1 बजे नई कामठी पुलिस थाने की टीम इलाके में पेट्रोलिंग कर रही थी। इसी दौरान गुप्त सूचना के आधार पर न्यू येरखेड़ा स्थित संविधान चौक क्षेत्र में जाल बिछाया गया। इस दौरान बजाज पल्सर 125 मोटरसाइकिल पर सवार एक युवक को रोककर पूछताछ की गई। युवक ने अपना नाम अजय राधेलाल सेनानी निवासी न्यू येरखेड़ा संविधान चौक कामठी बताया। पंचों की मौजूदगी में तलाशी लेने पर आरोपी के पास से 2 जिपलॉक पॉलिथीन में करीब 3 ग्राम एमडी पाउडर बरामद किया गया। जब्त मादक पदार्थ की कीमत लगभग 30,000 रुपए बताई गई है। पुलिस ने आरोपी के कब्जे से एमडी पाउडर, मोबाइल फोन और मोटरसाइकिल समेत कुल 90,000 रुपए का सामान जब्त किया है। प्रारंभिक जांच में सामने आया कि आरोपी आर्थिक लाभ कमाने के उद्देश्य से एमडी पाउडर बेचने के लिए अपने पास रखे हुए था। नई कामठी पुलिस ने आरोपी के खिलाफ एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज कर आगे की जांच शुरू की है। पोलीस ठाणे नवीन कामठी हद्दीमध्ये ऑपरेशन थंडर अंतर्गत आम्हाला गुप्त माहिती काढण्याचं आमचं काम चालू होतं। हद्दीमध्ये कुठे अंमली पदार्थाची विक्री होत आहे किंवा कसे, आम्हाला माहिती मिळाल्यावरून येरखेडा या ठिकाणी एक इसम आहे अजय राधेलाल सोनानी, हा बाहेरून एमडी हे अंमली द्रव्य आणून तो विक्री करत आहे अशी माहिती मिळाली आम्हाला। त्या आधारे आम्ही आमचे तपास पथकातील एपीआय यादव आणि स्टाफसह सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं। तर त्याच्या झडतीमध्ये आम्हाला 3 ग्राम एमडी हे मिळाले त्याच्याकडून। त्याचबरोबर एक मोबाईल आणि त्याच्याकडे एक दुचाकी वाहन असा 90,000चा मुद्देमाल आम्ही त्याच्याकडून ताब्यात घेतला आहे। आणि यामध्ये त्यांनी हा माल कुठून आणला होता आणि ते कोणाकोणाला विक्री करणार होता याबाबत आम्ही तपास करीत आहोत। आज माननीय न्यायालयासमोर त्याला आम्ही हजर करणार आहोत आणि त्याची पोलीस कोठडी घेणार आहोत। काय वाटतं सर या गुन्ह्या संदर्भामध्ये, या एमडी संदर्भामध्ये काही टोळी वगैरे कामठी शहरामध्ये सक्रिय आहे का? यापूर्वी ऑपरेशन थंडर अंतर्गत आपण बऱ्याच कारवाई केलेल्या आहेत कामठी शहरामध्ये, परंतु आपल्याला जशी माहिती मिळत आहे त्याप्रमाणे आपण ही कारवाई केलेली आहे। कुठेही कामठी शहरामध्ये कोणालाही, कोणत्या नागरिकांनाही याबाबत अंमली पदार्थाबाबत काही माहिती मिळत असेल त्यांनी पोलिसांना तात्काळ कळवावे अशी मी आवाहन करतो।